स्वतः मुख्य आयोजक प्रकाशजी पवार ऑन ग्राउंड आपण मेहनत घेत असताना आपण पाहतोय आपल्या चषकासाठी अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून घेत असताना आपण पाहतोय. नक्कीच सांभाळून थोडस सांभाळून फिल्डिंग करायची आहे, कारण पहिल्या चेंडूवरती हा चौका आलाय, म्हणजेच आपल्या संघाच्या धावफलकाचा इथे झालाय श्री गणेशा. धावफलकावरती धावा एकवटल्या गेल्यात, तर 4 धावा. एक चेंडूचा खेळ झालेला आहे, अजूनही उर्वरित तुमच्याकडे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती पुष्कर एक लाजवाब फटका मात्र इथे बघायला भेटलाय. एक सुरुवात चांगली झाली. नक्कीच मंगेश सर वेगवान चेंडू होता, काय चेंडू हाताळला होता, परंतु दोन्ही फलंदाज त्याच ताकदीचे आहेत. कारण मागच्या मॅच मध्ये संकेतची विकेट, सॉरी राहुलची विकेट इथे अंपायरचा रिव्ह्यू आहे वाईट बॉल साठी. इथे ऑफिशियलचा रिव्ह्यू आहे वाईट साठी. थोड्याच वेळात तुम्हाला जो काही डिसिजन असेल तो कळवला जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु तदनंतरचा हा चेंडू आहे ना, अगदीच वाईड लाईनला धरून गोलंदाजी केली आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे, परंतु एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केली आहे. पुष्कर जो पाहिला ना, फक्त गॅप दिला होता. जर हा गॅप मधून जर सिलेक्शन परफेक्ट झाला असता ना, तर मात्र आउटफील्ड खूप फास्ट आहे. 4 धावा मात्र भेटल्या असत्या. 1 धावेने धावसंख्या पोहोचते पुष्कर 5 ओव्हर. नक्कीच मंगेश सर, हा फटका स्क्वेअर कट नसून लेट कटचा असताना तर 4 धावा मिळाल्या असत्या. काय फटका आहे, अफलातून फटका आहे. पॉईंटच्या क्षेत्रात हा फटका टोलवला होता, परंतु चेंडू निघून जातोय. 1 बाउंड चौकार आलाय, तो दर्जेदार चौकार. टोक डीजे श्रेयस. क्या बात आहे सर डीजे. परंतु एक चांगला फटका, 4 धाबेचा फटका मात्र इथे बघायला भेटला. या 4 धाबेने धावसंख्या पोहोचते ती. त्या 4 धाब्याने धावसंख्या मात्र इथे पोहोचल्या जाते ती 9 या आकड्यापर्यंत. जर का पाहायला गेलं ना, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पुष्कर बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. 1 धाव मात्र इथे घेतले जाते. 1 धावेने बायची 1 धाव मात्र येते. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 10 या आकड्यापर्यंत. पुष्कर नक्कीच मंगेश सर, करंट लागल्यावर कसं जाणवतं तसंच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. नामदेव मार्केला काही चेंडू कधी निघून गेला समजलाच नव्हता. यावेळेस एक वेगवान चेंडू पुष्कर लकीचा बघायला भेटतोय. बघा इथे या मॅच मध्ये काय बघायला भेटतंय, तर मुलगा गोलंदाजी करतोय आणि विकेट किपर वडील आहेत. हे मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटतंय. नक्कीच आपण पाहतोय मॅच मध्ये एक वेगळंच चित्र. कारण लकीचा जर का विचार केला ना, तर पहिले 2 सामन्यामध्ये तो हवी ठरत होता, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी आपल्या संघासाठी म्हणजेच मार्केवाडी या संघासाठी चांगली कामगिरी त्यानं केली आहे. फक्त आणि फक्त त्याच्या स्पेलमध्ये म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावा त्यानं खर्च केल्यात.
कारण पहिल्या मॅच मध्ये त्याने 19 केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये त्यानं 13 धावा केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी. आणि आता आपण पाहतोय नामदेव मार्के इन मार्क आपण पाहतोय, हिट चुकला गेला परंतु एकच धाव, कुठलीही एक्स्ट्राची धाव आली नाहीये. एकच धावेवर समाधान सुद्धा मानलंय दोन्ही बॅटर्सने. पुष्कर जर सांगायचं झालं तर प्रत्येक वेळेस नामदेवने कमबॅक केला होता, इथे मात्र पहिल्या चेंडूमध्ये एक धाव खर्च केले. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये, इथे मात्र इथे झेल सुटला नाही गेला तर 2 धावा देखील आल्या पुष्कर. आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले जाते 13. या 2 धावा पुढे जाऊन कुठेतरी मागात पडू शकतात. नक्कीच मंगेश सर, बऱ्याचशा वेळेला आपण म्हणतो ना की कॅचेस विन द मॅचेस, आणि जर का तुम्ही अशा झेल धरणीला दान केलं ना तर कुठेतरी तुम्हाला महागात ठरत असताना पाहायला मिळतील. कारण असंच चित्र आपण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं होतं आणि तसं चित्र या मॅच मध्ये देखील आपल्याला बघायला भेटत आहे. सोपा झेल होता, एक जीवदान देखील दिल्या गेला आणि 2 धावा देखील गेल्या गेल्यात. या 2 धावा पुढे जाऊन कुठेतरी मागात पडतात, धावसंख्या पोचल्या जाते 13. यावेळेस आडव्या बॅटने इथे मात्र एक चांगला फटका मात्र इथे बघायला भेटतोय, अप्रतिम फटका. 4 चौकार येतोय दर्जेदार. या 4 धावेने पुष्कर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पोहोचल्या जाते ती 17. नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्थिर होती, परंतु नामदेव मार्केवरती कुठेतरी आक्रमण चढवत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. कारण जर का अशीच फटकेबाजी चालू राहिली ना तर कुठेतरी अवघड होईल की काय. हा फटका खणून काढला, अगदीच लॉंगॉनच्या क्षेत्रात हा फटका टोलवला होता, परंतु प्लेअर आहे तिथे उचलणार फेकणार, त्वरित एकच धाव आली आहे. एका धावेच्या साहाय्याने 18 धावा धाव फलकावरती ते लगवल्या गेल्यात. अजूनही एकही विकेट मिळाली नाहीये. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. नामदेव मार्के फटका चांगला दर्जेदार फटका, परंतु यावेळेस विकेट मात्र जाते. काय झेल घेतलाय, खरं असा आपल्याला आठवण येणारा झेल, कायम स्मरणात राहणारा झेल मात्र या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय, विशालच्या माध्यमातून. खरं कौतुक करावं लागेल विशाल ह्याचं देखील, परंतु संधी देवी आडीजी मास्तरांना. कल्याण संपली सोन्याची पोरी कोणाची, इसकी अकावला ले गई पोरी कोणाची. म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये विकेट आली आहे, म्हणजे सलामीची जोड सगळी इथे तुटली गेली. आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच भूषण, आपल्या संघाचा संघनायक आपल्या टीम साठी आलाय. कारण मागच्या मॅच मध्ये जर का पाहायला गेलं वरही विपक्ष आपण पाहायला गेलं अंबरपाडा, तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा होत्या 1 गडाच्या मोबदल्यात, परंतु नंतर भूषण आला. आणि म्हणजे जर का बघायला गेलं ना मंगेश सर, तर तब्बल 60 धावांवरती धाव फलक त्यानं नेऊन ठेवलं. काय फटकेबाजी करत होता, आणि त्याच प्रकारची फटकेबाजी त्याला करणं आवश्यक आहे या सामन्यामध्ये सुद्धा. नक्कीच नामदेव मार्के आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चौकारानंतर कुठेतरी कमबॅक केलंय, म्हणजे त्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. आणि आपण पाहतोय भूषण आलेत, कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपण पाहतोय. दोन्हीही संघ इथे पंचांनी दोन्ही आत जमिनीला समांतर करत असताना आपण पाहतोय वाईड घोषित केलाय, म्हणजे एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. हा फटका पुनश्च एकदा फाईन क्षेत्रात हा फटका गेलेला आहे. चेंडू मात्र वाऱ्याच्या वेगाने निघून गेलाय.
म्हणजे चालाय तो 4 धावांसाठी चौकार. देऊया आपण डीजे मास्तर. हा नक्कीच भूषणच्या बॅटतून देखील धुवाधार फटकेबाजी मात्र बघायला भेटते. धावसंख्या पोहोचल्या गेले 23 वरती. 2 षटक संपल्यानंतर नक्कीच मंगेश सर, जर का पाहायला गेलं म्हणजे आतापर्यंत जर का समीकरण पाहायला गेलं ना, तर पहिल्या 2 मॅचेस मध्ये लकी कुठेतरी खराब कामगिरी करत होता, परंतु त्याचे वडील नामदेव मार्के त्याला सावरत होते. परंतु आता कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळतंय, कारण लकीनं 10 धावांचं षटक हाताळलं होतं, परंतु नामदेव मार्के यांचं षटक कुठेतरी हवी ठरत असताना आपण पाहतोय मार्केवाडी या संघासाठी. गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज विशाल सज्ज झालाय तिसरं षटक टाकण्यासाठी. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी मिस फिल्डिंग मात्र इथे बघायला भेटते. चेंडू थांबणार नाही, जमिनीना गुदगुल्या 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 करत येत आहेत. दर्जेदार चौकार, वाजीव डीजे. धाव फलकावरती ते लगवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार. पुनश्च एकदा इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईट साठी. थर्ड पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रभाकरजी देशमुख आहेत, ते चेक करतील आणि तुम्हाला थोड्याच वेळात डिसिजन सुद्धा कळवतील. नक्कीच कुठेतरी हंबरपाडा हा संघ मार्केवाडी या संघावरती हवी ठरत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत जर का विचार केला ना, तर एक चेंडूचा खेळ झालेला आहे. हा चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. आणि नक्कीच आमचे नवीनजी बाचल आम्हाला सांगतायत की प्रत्येक टीमला इथे एकच रिव्ह्यू असेल, याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अर्थातच क्रुशियल मॅच आहे, क्वालिफायची मॅच आहे. नक्कीच पंच, तुमचा जो सॉफ्ट सिग्नल असेल ना, तो तुम्ही घोषित करू शकतात. फेअर डिलिव्हरी आहे ना? ओके. आणि हा रिव्ह्यू तुम्हाला रिटर्न सुद्धा असेल. फेअर डिलिव्हरी आहे. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती जर का पाहायला गेलं तर नशिबाचा चौकार आला होता, परंतु तदनंतर हा फटका मात्र इथे घुटण्यावरती बसून म्हणजे ढोपर टिकून फटका मारायचा होता, परंतु प्रयत्न अयशस्वी ठरलाय. म्हणजेच बॅट आणि बॉलचा काही पुरेसा संपर्क झाला नाहीये. अर्थातच पुनश्च एकदा एक लेग बाईसची धाव आहे ना पंच? ओके. एक लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव इथे म्हणजे धाव पुस्तकामध्ये ऍड केली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचले 28 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावरती ते लगवल्या गेल्यात. तुमच्याकडे अजूनही उर्वरित म्हणजे पहिलं सत्र समाप्त होण्यासाठी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. एक धाव भेटते, एक धावीने धाव संख्या पोहोचल्या जाते 29 वरती. इथे मात्र गोलंदाजावरती काहीसा दबाव आहे की काय, वाचण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही पाहिलं तर मात्र यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, टॉप पेज लागला, बॅटची एज घेतली, परंतु इथे काय घडतंय मैदानामध्ये, झेल सुटला जातोय. झेल सुटल्यानंतर 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. जर पाहिलं तर मागासच्या
पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक झेल सुटला गेला होता आणि 2 धावा घेतल्या होत्या आणि आता मध्ये देखील एक झेल सुटला गेला, 2 धावा पुष्कर मात्र घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती पुष्कर लागते 31 वरती. नक्कीच मंगेश सर, मी म्हणालो होतो ना की बऱ्याचशा वेळा कॅचेस विन द मॅचेस असतात, परंतु पहिल्या जर का षटकामध्ये तो झेल कॅरी केला असताना तर आपल्याला कुठेतरी या धावसंख्या जी लगावली गेली ना धाव फलकावरती ती कुठेतरी कमी पाहायला मिळाली असती. चांगला चेंडू हाताळलाय, वेगावरती स्वार होऊन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे विशालची. म्हणजे भूषणला काही चेंडू समजला नाही आणि चेंडू जाऊन थेट विसावलाय. अर्थातच नामदेव मार्के म्हणजे कीपरच्या हातात जाऊन चेंडू थेट विसावलाय आणि आलाय तो निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. तुमच्याकडे अजूनही एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लगवल्यात 31 धावा. जर का या चेंडूवरती मोठा फटका आला ना तर कुठेतरी मोठं आव्हान म्हणजेच मार्केवाडी या संघासमोर तुम्हाला उभं करता येईल. फटका चांगला प्लेयर आहे तिथे, परंतु कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. संदीप मार्के आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असा हा झेल कॅरी केलाय आणि इथे पहिलं सत्र सुद्धा झालंय समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा एकवडल्या गेल्यात 31 धावा आणि तुम्हाला आता विजयासाठी बनवायच्या आहेत 18 मध्ये 32 धावा. नक्कीच आपण आता डीजे मास्टर म्हणजे श्रेयश याला इथे देतोय संधी, होऊन जाऊ द्या. आपण आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्यायचंय. पंच तुमच्याकडे एक चेंडू आहे ना? ओके. हा चेंडू घ्यायचा आहे. नक्कीच. चला लवकरात लवकर मार्केवाडी संघ आपण पाहतोय. श्री खांबा प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी, दीपक शेठ सावंत पुरस्कृत हा संघ आपण आजच्या रात्रीमध्ये पाहायला गेला. उत्कृष्ट असा खेळ आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे, म्हणजेच अंतिम सामना आहे आजच्या दिवसामधला. क्वालिफाय राऊंड आहे. अर्थातच बघायला गेले ना तर ही मॅच क्रुशियल आहे, म्हणजे दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. जर का आजच्या दिवसामध्ये कोणती टीम क्वालिफाय होईल म्हणजेच टॉप 6 ला कोणती टीम जाऊन पोहोचेल ते आपल्याला थोड्याच वेळामध्ये कळेल. कारण आता तुम्हाला बनवायचे आहेत 18 मध्ये 32 धावा. तब्बल जर का बघायला गेलं तर 10.45 ची सरासरी आहे मंगेश सर. पुष्कर, जर मॅच तुम्हाला सुपर 6 मध्ये जायचं आहे तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. अर्थातच मार्केवाडी संघ आणि तर एका साईडला तुम्हाला दिसेल अंबरपाडा संघ. दोन दिग्गज संघ एकामेकाच्या आगेच अनेक वेळा खेळले असतील पुष्कर, परंतु आज या मैदानामध्ये तुम्हाला दिसत आहेत वरणे या मैदानामध्ये एक भव्य दिव्य आयोजन आहेत. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज, गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज भूषण.
नक्कीच मॅचला होतीये सुरुवात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर संघाचा संघनायक अर्थातच भूषण आलाय. पहिला चेंडू वेगवान चेंडू, परंतु पाडल इथे स्वीपचा मात्र काय मैदानामध्ये घडतंय, इथे मात्र विकेटचं पतन इथे केली जाते. दांडी 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 गोल डीजे. परंतु पंचाने इथे वाईट घोषित केलाय आणि गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नक्कीच थर्ड पंच इथे चेक करेल आणि तुम्हाला डिसिजन कळवतील. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. फेअर डिलिव्हरी. यावेळेस वेगवान चेंडू इथे मात्र बघायला भेटला. पुष्कर काय गोलंदाजी करतोय भूषण. भूषणची जादूभरी गोलंदाजी या मैदानामध्ये. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा एवढा सुंदर संपर्क नाही झाला. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहे. संघाचा श्री गणेशा 2 धावेने केला जातोय आणि वैयक्तिक खाता देखील खोलला जात आहे 2 धावेने. पुष्कर नक्कीच जर का बघायला गेलं ना तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा इथे कुठल्या गेल्या. जिथे तुम्हाला धावा 10.45च्या सरासरीने कुठायच्या आहेत ना, त्या प्रकारे तुम्हाला फटकेबाजी सुद्धा करावी लागेल. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, एक चांगला चेंडू टाकला गेला होता. इथे एक धाव मात्र घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. 14 चेंडू उरलेत, करायच्यात 29 धावा. नक्कीच एक लेग बाईसची धाव म्हणजेच एक्स्ट्राची धाव आपण पाहतोय. म्हणजे एकेरी धाव आली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. म्हणजे सर 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. एक शांत सुरुवात आपण पाहतोय मार्केवाडी संघ म्हणजेच श्री खांबा प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी संघाची. यावेळेस वेगवान चेंडू होता, फक्त पुश केलाय. 1 धाव मात्र घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 4 वरती समीकरण बदली होतंय. 13 चेंडू मध्ये करायच्यात 28 धावा. पुष्कर नक्कीच मंगेश सर दोन्ही फलंदाज जर का बघायला गेले ना तर चांगले आहेत, परंतु कुठेतरी बांधून ठेवलंय. म्हणजे संघाचा संघनायक आहे ना भूषण ना, जर का आजच्या दिवसामध्ये भूषणची कामगिरी बघायला गेली ना तर ती अव्वल होती. म्हणजेच उत्तम दर्जाची कामगिरी त्यानं केली. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बेस्ट विरुद्ध बेस्ट होता, परंतु पंचांनी वाईट घोषित केलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत जे पंच आहेत त्यांनी मात्र इथे वाईट घोषित केलाय. बॉलर रिव्ह्यू. यस, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे इथे. हाईट फॅक्टर साठी आहे ना वंच. ओके, हाईट फॅक्टर साठी म्हणजेच वाईड बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
वाईड बॉल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे तुमचा रिव्ह्यू आहे ना तो लॉस झालाय. आता तुम्ही कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकत नाही. जरी फलंदाज पुढे सरसावले असतील ना तरी पण हा चेंडू डोक्याच्या वरून निघून गेलाय. यावेळेस चांगला चेंडू होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव मात्र घेतले जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाईल. धावसंख्या पोहोचते 36 वरती. पहिलं षटक इथे मात्र समाप्त होते पुष्कर. आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र आतापर्यंत भूषणने मात्र थांबून ठेवलंय आपल्या गोलंदाजीवरती. फक्त 6 धाबा मात्र इथे स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. 12 चेंडूमध्ये करायच्यात त्या 26 धावा. पुष्कर काय वाटतंय, अनेक वेळा या मॅच मध्ये समालोचन तू केलं असेल या मैदानामध्ये. 12 चेंडूमध्ये 26 धावा देखील इथे होणं अवघड आहे, परंतु तेवढं सोपं देखील आहे. परंतु सोपं कोणत्या पद्धतीने केलं जाते ते मात्र बघावं लागेल. नक्कीच मंगेश सर, एखादा मोठा फटका आहे ना तो मॅचचं चित्र बदलून जाईल. कारण दोन्ही फलंदाज ताकदवार आहेत, त्यांच्या मनगटात ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे म्हणजे 26 धावा चेस करण्याची. Yes, बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो, बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहतो हे दोन्ही फलंदाज आपण पाहतो, विशाल असतील किंवा नामदेव असतील, चांगली कामगिरी करत असतात. परंतु तशीच कामगिरी, त्याच प्रकारची कामगिरी त्यांना या मैदानामध्ये सुद्धा करावी लागेल. यस, मार्केवाडी विरुद्ध हंबरपाडा. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, परंतु पंच गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती दंडित करतायत. एक धाव मात्र भेटते. एक धावेने धावसंख्या पुष्कर पोहोचते ती 7 वरती. नक्कीच 7 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. कुठेतरी मंद गतीची सुरुवात आपण पाहतोय मार्केवाडी या संघाची. कारण जर का पाहायला गेले ना तर कुठेतरी हवी ठरत असताना आपण पाहतोय म्हणजेच अंबरपाडा या संघाचे गोलंदाज. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, उभा केला गेलाय, परंतु इथे काय घडलं जातंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे एक झेल सोडला जातोय. सोपा झेल होता, परंतु इथे झेल सुटला. झेल सुटल्यानंतर 2 धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. जे पहिल्या इनिंग मध्ये चुकी झाली तीच चुकी इथं मात्र पुन्हा एकदा मुश्किल आपल्याला बघायला भेटते. नक्कीच मंगेश सर, जर का बघायला गेल्यानंतर असे झेल सोपे नसतात. कारण शेवटपर्यंत चेंडूला जज करायचं असतं. खरं तर त्या क्षेत्ररक्षकाला अप्रिशिएट करावं लागेल, कारण ज्या प्रकारचं त्यांनी षटकार सेव्ह केला ना, कारण हा जर का षटकार आला असता ना तर कुठेतरी मॅचचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. सोप्पा झेल पुष्कर कुठलाच नसतो, त्याला सोप्पा करायचा असतो. नक्कीच. पण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा लगवल्या त्या 9 धावा. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. एक चेंडूच्या संमतीनंतर धावफलकावरती धावा लगवल्या गेल्या त्या 9 धावा. आणि आता तुमच्याकडे उर्वरित असतील 11 चेंडू आणि तुम्हाला बनवायचे असतील त्या 23 धावा. यस पुष्कर, 11 चेंडू 23 धावांचं समीकरण. यावेळेस मात्र वेग वेग वेग, काय वेगवान चेंडू टाकला गेला होता पुष्कर. फलंदाज नामदेव सारख्या फलंदाजाला चेंडू समजला नाही. त्याने प्रयत्न केला होता फक्त ढकलण्याचा. एक धाव मात्र लेग बाईटची भेटते पुष्कर. याला बोलतात बघा अनुभवी गोलंदाज. काय अनुभव आहे, काय खेळाडूची या क्षमता. त्याने पाहिलं की तेवढाच ताकदीचा फलंदाज म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना चालू. पुष्कर काय म्हणशील? नक्कीच सामना अजूनही संपला नाहीये, कारण फलंदाज सलामीला आलेला विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या समवेत नामदेव मार्के आपण पाहतोय. परंतु एखाद 2 मोठे फटके आहेत ना, ते समीकरण 50-50 आपल्याला पाहायला मिळेल त्या फटक्यानंतर. परंतु अंबरपाडा या संघाचे गोलंदाज सुद्धा कमी नाहीयेत. ते वारंवार सांगतायत, मी म्हणालो होतं की विशाल आणि नामदेव मार्के अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. त्याच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार ऐन मोक्याच्या तणी आलाय तो षटकार. आपण देऊया डीजे श्रेयसला संधी. धावसंख्या पोहोचल्या जाते ती 16 वरती. या षटकारावरती मी एकच सांगेल, मार्केवाडी संघाचा छावा ठोकतोय ठोकतोय. 6 धावा, एक दर्जेदार षटकार मात्र इथे बघायला भेटला.
या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या स्कोर वरती लागले जाते 16 वरती. आता 9 चेंडू उरलेत. 9 चेंडू 16 धावांचं समीकरण. आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 16 धावा झाल्यात आणि शेवटचे उरलेत 9 चेंडू. नऊ चेंडू 16 धावांचं समीकरण. आतापर्यंत खेळ झालाय 9 चेंडूचा. त्या 9 चेंडू मध्ये धावा देखील झाल्या 16. आता समीकरण लेवल बरोबर आहे, परंतु इथे लेवल बाटली भरणार कुठल्या संघाची, वरती कुठला संघ जाणार, सुपर 6 मध्ये कोणता संघ प्रवेश करणार, अंबरपाडा की मार्केवाडी, मार्केवाडी की अंबरपाडा. नक्कीच आपण पाहतोय हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीला आली आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडू वरती फुल टॉल वसूल केला जातोय. फटक्यामध्ये आहे वजन, फटक्यामध्ये आहे वजन. धावा भेटतील अर्धा डझन, अर्धा डझन, अर्धा डझन. डीजी करायच्या 10 धावा. काय समीकरण होतं पुष्कर, समीकरण कुठे गेलं. 2 षटकाराने मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्टच निर्माण केला. नक्कीच मंगेश सर, जर का यशाच्या मैदानावरती जर का तुम्हाला आपल्या विजयाचे झेंडे रोवायचे असतील ना, तर तुम्हाला नशिबावर नाही तर तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतं. आणि त्याच प्रकारचा विश्वास विशालने आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून दाखवलंय, सिद्ध केलंय त्यानं का मी ही सुद्धा षटकार चौकार मारू शकतो, माझ्या टीमला माझ्या गावाला इथे विजय मिळवून देऊ शकतो, टॉप 6 मध्ये सुद्धा नेऊ शकतो. यावेळेस Sensible cricket. पुश केला. इथे काय घडतंय, इथे मात्र धावबाद करण्याची संधी होती. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. समीकरण बदली होते. 7 चेंडू उरलेत करायचे. आता 9 धावा पुष्कर. 7-9 7 मध्ये 9 आहेत. काही अवघड नाहीये. मी म्हणालो होतो तुम्हाला मंगेश सर, एखाद 2 मोठे फटके या मॅचचं चित्र बदलतील. त्यानंतर आलेले तर 2 षटकार आहेत ना, त्याने आपलं चित्र बदली करून टाकलं पुष्कर. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या मैदानामध्ये काय घडेल काय बिघडेल कोणी सांगू शकत नाहीये. अजून 7 चेंडू मात्र इथे पडायचे पुष्कर. काय म्हणशील? नक्कीच ते म्हणतात ना, यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला गेला होता पंचांनी. इथे मात्र LBW इथे पकडला जातोय. इथे मात्र होतोय विकेटचा पतंग. डीजे वाजीव वाजीव वाजीव. शांतिमय वातावरण निर्माण करत असताना आपण बघतोय पहाटेचे 4 वाजून गेलेले आहेत. गणपती बाप्पाचं गाणं इथे आम्हाला ऐकायला मिळते. आमचे डीजे मास्टर इथे तैनात आहेत. श्रेयश पुष्कर 6 चेंडू उरले शेवटचे आणि करायच्यात 9 धावा. म्हणजे आता या सुपर 6 मध्ये कोणता संघ प्रवेश करणार, धडधड वाढत चालले. जे युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या बघत असतील त्यांची देखील धडधड वाढली असेल, कारण आपल्या गावातला संघ खेळतोय, आपली गावातली मुलं खेळत आहेत. त्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम मात्र प्रत्येक गाववाला करत असतो. परंतु आता इथे कोणता संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करणार? नक्कीच ते म्हणतात ना, इंग्लंडचं वातावरण, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल ना, काही सांगू शकत नाहीये. म्हणजे तसंच खेळ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये बदलला सुद्धा गेलाय. कारण आतापर्यंत जर का पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिला गेलं ना, तर पूर्णपणे सामना अंबरपाडाकडे होता, म्हणजे अंबरपाडा या संघाकडे होता. परंतु तदनंतर विशाल होते. मी म्हणालो होतं कुठेतरी एखाद 2 मोठे फटके मॅचचं चित्र बदलू शकतात. परंतु त्याच पद्धतीची बॅटिंग विशालनं केली आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजयाच्या दारावरती नेऊन ठेवलंय. यावेळेस संकेतचा पहिल्या चेंडूवरतीच आक्रमण केलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, परंतु इथे झेल सुटल्या जातोय. झेल सुटल्यानंतरच पुष्कर जमेची बाजू असेल. 2 धावा मात्र इथे आल्या गेल्या
म्हणजे आता समीकरण असं होतंय 5 चेंडू 7 धावांचं समीकरण. हा झेल झाला असता तर समीकरण 5 चेंडू मध्ये 9 धावांचं होतं, परंतु आता समीकरण पोहोचलं जात आहे 5 चेंडू 7 धावांचं समीकरण. पुष्कर तेच ना मंगेश सर, ते म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. मी वारंवार तुम्हाला पहिल्या मॅच पासून सांगत आलोय ही कॅच खूप महत्वाची होती, कारण क्वालिफाईंगची मॅच होती. ही कॅच किती महत्वाची आहे ना ती तुम्हाला समजेलच. यावेळेस मात्र काय घडलंय मैदानामध्ये, इथे मात्र विकेटचं पतंग होतंय. तिसरी धाव घेताना मात्र इथे चोर पकडला जातोय. चांगला प्रयत्न होता तिसऱ्या धावेचा, परंतु इथे विकेटचं पतंग होतंय. नक्कीच विकेटचं पतन इथे झालेलं आहे, परंतु 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. जर का त्या प्लेअरनं म्हणजे डाय नसती मारली ना, स्वतःच्या हाताने जर लावला असता ना चेंडू जाऊन यष्टांना, तरी सुद्धा ही विकेट मिळाली असती रनआउटची. परंतु अचूक फेकी आणि त्या फेकीच्या जोरावरती 1 धाव. कारण तुम्हाला 1 धाव, कारण आता जर का आपण बघितलं गेलं 1 धाव आणि शिक्षण करायचं असताना 1 गुण, म्हणजेच ते आम्हाला आमचे म्हणजे मागच्या मॅच मध्ये जे आधीच्या याच्यामध्ये जे समालोचन करत होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, म्हणजे वोटिंग करत असताना 1 मत, शिक्षण करत असताना 1 गुण आणि क्रिकेट खेळत असताना 1 धाव किती महत्वाची असते. आणि तीच एक महत्वाची धाव इथे आली आहे की काय. परंतु जर का तुम्ही तो याच्या आधीचा झेल कॅरी केला असताना तर कुठेतरी मॅचचं चित्र आपल्याला अंबरपाडा या संघाकडे झुकत असताना पाहायला मिळालं असतं. परंतु एक झेल तुम्हाला पराभवाच्या दिशेनं घेऊन जाईल की काय. समीकरण असंच होत आहे. 4 चेंडू मध्ये 5 धावांचं समीकरण होत आहे. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होत आहे. मॅच जिंकायची तर इथे प्रत्येक खेळाडूला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि इथे मात्र काय घडतंय, 4 चेंडू मध्ये करायचे 5 धाबा. इथे एखादा चेंडू जर डॉट पडला तर सामना अंबरपाडा संघाकडे जाऊ शकतो, आणि जर मोठे फटके आले तर सामना मार्केवाडी संघाकडे जाऊ शकतो. मार्केवाडी का अंबरपाडा, अंबरपाडा की मार्केवाडी. नक्कीच मंगेश सर, आपण पाहायला गेलं ना यावेळेस काय घडतंय मैदानामध्ये, डॉट चेंडू देखील आपल्याला बघायला भेटलाय आणि रनआउटची विकेट देखील आपल्याला बघायला भेटते. इथे डॉट चेंडू, डॉट 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 प्रेशर वाढू शकतो का, म्हणजे आता करायच्या 3 चेंडू मध्ये 5 धावा. पुष्कर या डॉट चेंडू आलाय, इथे कुठेतरी दबाव वाढू शकतो मार्केवाडी संघावरती, कारण हा महत्वाचा डॉट मात्र इथे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नक्कीच थर्ड पंच आहे तिथे, तुम्हाला थोड्याच वेळात डिसिजन कळवतील. फेअर डिलिव्हरी. तो प्लेयर होता तो आतमध्ये गेला होता, त्याला बाद दिला गेलाय. तीन चेंडू मध्ये 5 धाबांचं समीकरण. 3 चेंडू 5 धाबांचं समीकरण. 1 डॉट चेंडू. मॅच बघा कुठे गेले. 1 चेंडू डॉट आला, मॅच पुन्हा एकदा ऑन झाले. जे प्रेक्षक उभे आहेत ते मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. 3 चेंडू 5 धावांचं समीकरण. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मार्केवाडी संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो, आणि जर डॉट आला
तर हंबरपाडा संघ पुन्हा एकदा ताकद निर्माण करेल. यावेळेस एक चांगला फटका इथे कार्पेट लेवलचा फटका आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि इथे काय घडतंय परंतु दुसरी धाव घेताना इथे विकेटचं पतंग होत आहे. आता 2 चेंडू उरलेत पुष्कर. 2 चेंडू मध्ये करायच्यात 4 धावा. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बिघडतंय. इथे मात्र वातावरण गरमागरम झालंय. संध्याकाळचं क्लायमेट आहे. सकाळचं क्लायमेट आहे ज्याला आपण थंड म्हणतो परंतु या मैदानामध्ये वातावरण झालंय पुष्कर गरमागरम गरमागरम गरमागरम. 2 चेंडू करायच्यात 4 धावा पुष्कर. जशी मॅच व्हायला हवी होती ना म्हणजेच क्वालिफाईंगची मॅच कशी असावी तर अशी असावी. कारण टॉप 6 ची मॅच आहे म्हणजे कोण जाईल टॉप 6 मध्ये हे या 2 चेंडू मध्ये आपल्याला समजेल. परंतु अंबरपाडा संघाचे गोलंदाज सुद्धा हार मानायला तयार नाही आहेत. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मात्र पुष्कर बघायला भेटतोय. आता समीकरण आलंय 1 चेंडू मध्ये 4 धावांचं समीकरण. 1 चेंडू 4 धावा. कोण जिंकणार अंबरपाडा की मार्केवाडी की अंबरपाडा. 1 चेंडू करायच्यात 4 धावा. सुपर 6 साठी कोणता संघ जाणार क्वालिफाय कुठला संघ होणार यावेळेस मात्र काय घडतंय नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार. नशीब फक्त ज्यांचा साथ देतं जे